Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून। चला बेसिक पासून इंग्रजी शिकूया या आपल्या सिरीजचा हा क्लब व्हिडिओ आहे। बरेच लोक नेहमी मला विचारतात, मॅम इंग्रजी बोलायला शिकायचंय पण नेमकी सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही, किंवा सुरुवातीपासून अगदी बेसिक पासून इंग्रजी बोलायला शिकवा। तर हा व्हिडिओ न चुकता पूर्ण बघा। यात आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी बेसिक पासून सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकणार आहोत। आणि नुसतं शिकणार नाही आहोत तर प्रॅक्टिसही करणार आहोत। हो, प्रॅक्टिसही। त्यामुळे ज्यांना प्रश्न पडतो की मॅम आम्हाला बरंच येतं पण कुठेच बोलण्याची प्रॅक्टिस होत नाही, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाहीये, कारण आपण इथेच बोलण्याची प्रॅक्टिसही करणार आहोत। ज्यांना अजिबात येत नाही त्यांनी सुद्धा सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस केली आणि बोललात तर तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकतात। ओके, सो आजपासून आपण इंग्लिश कम्युनिकेशनची नवीन सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक सेंटेन्स कसं तयार करायचं आणि कसं बोलायचं हे आपण शिकणार आहोत। अँड ट्रस्ट मी, याचा तुम्हाला 100% उपयोग होईल। तर याचा 100% उपयोग तुम्हाला कसा होईल त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते की आपल्या घरात जर एखादं लहान मूल असेल तर ते बोलायला कसं शिकतं, त्याला आपण ग्रामर शिकवत नाही। आजूबाजूचे लोक काय बोलतायत हे तो ऐकतो, समजून घेतो, म्हणजे मनातल्या मनात रिपीट करतो आणि जेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा ते तो बोलतो। त्या पद्धतीनेच आपणही इंग्लिश शिकणार आहे। आपण हे सेंटेन्स ऐकायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि जेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा ते बोलायचे आहेत। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइजही दिली आहे, म्हणजे आपण जे सेंटेन्स शिकणार आहोत ते तुम्ही मोठ्याने बोलायचे आहेत। स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील आणि ते तुम्ही बोलायचे आहेत मोठ्याने। ओके, सो शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा आणि या सिरीजचे पुढचे भागही तुम्हाला वेळेवर जर मिळायला हवे असतील तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला मी व्हिडिओ अपलोड केल्यावर नोटिफिकेशन मिळेल। ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की आपण स्वतःबद्दल सांगताना किंवा आपण काय करतो आहे असं जो कोणी विचारलं, तू काय करतो आहे, तेव्हा आपण कसं उत्तर द्यायचं, तुम्ही कुठे राहतात, आपण कुठे राहतो, हे जेव्हा आपल्याला डिस्क्राइब करायचं असेल तेव्हा आपण कोणती सेंटेन्स वापरली पाहिजेत। सो आवर फर्स्ट सेंटेन्स इज आय एम। ओके, आय एम आपण जेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल काही सांगायचं असेल। फॉर एक्झाम्पल, आय एम प्राची, माझं नाव प्राची आहे। स्वतःचं नाव किंवा स्वतःची ओळख करून देताना आपण आय एम प्राची, मी प्राची आहे। आय एम जॅक, मी जॅक आहे। ओके, तर अशा पद्धतीने आपण स्वतःची ओळख करून देऊ शकतो। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय एम हॅपी टू मीट यू, मला तुला बघून आनंद झाला किंवा मला तुला भेटून आनंद झाला। कोणाला भेटल्यावर आपल्याला जसा आनंद होतो ते व्यक्त करण्यासाठी आपण म्हणू शकतो आय एम हॅपी टू मीट यू, तुला भेटून मला आनंद झाला। नेक्स्ट बघा, आय एम लिव्हिंग इन इंडिया, मी इंडियामध्ये राहते, मी भारतात राहते। आपण कुठे राहतो हे सांगण्यासाठी आपण या सेंटेन्सचा वापर करू शकतो। आय एम लिव्हिंग इन इंडिया। आय एम लिव्हिंग इन मुंबई, मी मुंबईला राहते। नेक्स्ट, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, मी नाश्ता करते आहे। ब्रेकफास्टचा उच्चार करताना लक्ष ठेवा, आपण ब्रेकफास्ट म्हणतो बऱ्याचदा, तर त्याचा ॲक्च्युअल उच्चार आहे ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट। आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट। नेक्स्ट बघा, कोणी तुम्हाला विचारलं तू काय करतोय आणि तुम्ही गाणे ऐकत असाल तर तुम्ही म्हणाल आय एम लिसनिंग, मी ऐकते आहे किंवा मी ऐकतो आहे। जर तुम्हाला स्पेसिफिक सांगायचं असेल की तुम्ही नेमकं काय करताय तेव्हा तुम्ही म्हणू शकाल आय एम लिसनिंग टू म्युझिक, मी गाणं ऐकते। ओके, म्हणजे मी काय ऐकते तर मी गाणं ऐकते। ऑर यू कॅन से आय एम वॉचिंग टीव्ही, मी टीव्ही पाहते आहे। नेक्स्ट तुम्ही म्हणू शकतात आय एम गोइंग टू द मार्केट, आय एम गोइंग टू द मार्केट, मी मार्केटला जाते आहे। आपण कुठे जातो आहे यासाठी आपण या सेंटेन्सचा वापर करू शकतो आय एम गोइंग टू द मार्केट, आय एम गोइंग टू द ऑफिस, आय एम गोइंग टू द स्कूल। असे वेगवेगळे सेंटेन्स तुम्ही तयार करू शकतात। देन आय एम रीडिंग अ बुक, मी
पुस्तक वाचते आहे. आपण काय करतो आहे? मी पुस्तक वाचते आहे. आय एम रीडिंग अ बुक. देन यू कॅन से आय एम क्लिनिंग माय रूम. मी माझी रूम स्वच्छ करते आहे. ओके. आय एम क्लिनिंग किचन. आय एम क्लिनिंग माय वॉर्डरोब. ओके. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सेंटेन्स तयार करू शकतात. बट द बेसिक सेंटेन्स, बेसिक स्ट्रक्चर हे राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय एम क्लिनिंग माय बॅकयार्ड. म्हणजे मी माझं मागचं अंगण साफ करते आहे. तर यार्ड म्हणजे अंगण. आय एम क्लिनिंग माय बॅकयार्ड. देन आय एम रनिंग. आपण काय काय करतो हे सांगण्यासाठी आपण हे सेंटेन्स स्ट्रक्चर वापरतोय. ओके. सो आता आपण काय करतोय? आय एम रनिंग. मी पळतो आहे. आय एम स्लीपिंग. मी झोपतो आहे. नेक्स्ट आहे आय एम मेकिंग कॉफी. म्हणजे मी कॉफी बनवते आहे. अजून आपण काय काय बनवू शकतो? आय एम मेकिंग टी. आय एम मेकिंग ब्रेकफास्ट. आय एम मेकिंग डिनर. ओके. लाईक दिस यू कॅन मेक सो मेनी सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं आय एम ग्लॅड टू सी यू. मला तुला बघून खूप आनंद झाला. आपण जसं पहिले आपण बघितलं आय एम हॅपी टू सी यू, त्याप्रमाणेच आपण हॅपीच्या ऐवजी ग्लॅड वापरू शकतो. आय एम ग्लॅड टू सी यू. आय एम ग्लॅड टू मीट यू. असं दोन्ही पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं आय एम हिअर. मी इथे आहे. आपण म्हणतो ना आय एम हिअर, आय एम देअर. सो आय एम हिअर मीन्स मी इथे आहे. आय एम हिअर. आय एम हिअर. आय एम देअर मीन्स मी तिथे आहे. आय एम देअर. इवन यू कॅन से आय एम देअर विथ यू. मी तुझ्यासोबत असणार आहे. और आय एम ऑलवेज देअर विथ यू. मी नेहमी तुझ्यासोबत राहणार आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही या सेंटेन्सचा वापर करू शकतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय एम प्लेइंग. मी खेळते आहे. जर तुम्हाला स्पेसिफिक सांगायचं असेल की तुम्ही काय खेळताय तर तुम्ही म्हणू शकता आय एम प्लेइंग फुटबॉल. आय एम प्लेइंग बॅडमिंटन. म्हणजे स्पेसिफिक तुम्ही काय खेळतायत हे तुम्ही सांगताय. मी बॅडमिंटन खेळते आहे, मी फुटबॉल खेळते आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स तयार करू शकतात. नेक्स्ट आहे आय एम सिंगिंग. आय एम सिंगिंग. मी गाणं म्हणते आहे. आय एम सिंगिंग अ सॉन्ग. आय एम सिंगिंग अ पोएम. मी गाणं म्हणते आहे. मी कविता म्हणते आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स इज आय एम शॉपिंग. मी शॉपिंग करते आहे. आय एम टॉकिंग. मी बोलते आहे. देन आय एम मॉपिंग. म्हणजे मी फरशी पुसते आहे. हे सगळे सेंटेन्स तुम्ही तेव्हा वापरणार आहात जेव्हा तुम्ही ती क्रिया करता आहात आणि बोलता आहात. ओके. आता प्रॅक्टिससाठी हे सगळे सेंटेन्स तुम्हाला पुन्हा स्क्रीनवर दिसतील. ते तुम्ही मोठ्याने बोलायचे आहेत. ओके. ऑल द बेस्ट. नाउ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड आफ्टर मी. I am Geeta. I am Geeta. I am Jack. I am Jack. I am happy to meet you. I am happy to meet you. I am living in India. I am living in India. I am living in Mumbai. I am living in Mumbai. I am having breakfast. I am having breakfast. I am having breakfast too. I am having breakfast too. I am listening to music. I am listening to music. I am watching TV. I am watching TV.
going to the market. I am going to the market. I am going to the park. I am going to the park. I am reading a book. I am reading a book. I am cleaning my room. I am cleaning my room. I am cleaning backyard. I am cleaning backyard. I am running. I am running. I am sleeping. I am sleeping. I am making coffee. I am making coffee. I am making dinner. I am making dinner. I am glad to meet you. I am glad to meet you. I am glad to see you. I am glad to see you. I am here. I am here. I am there. I am there. I am playing. I am playing. I am singing. I am singing. I am shopping. I am shopping. I am talking. I am talking. I am mopping. I am mopping. सो आय होप तुमची पूर्णपणे प्रॅक्टिस झाली असेल आणि हे सेंटेन्स तुमच्या लक्षात आले असतील. आवश्यक वाटल्यास हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, रिपीट करा आणि सिच्युएशन येईल तेव्हा बोलायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश कम्युनिकेशन सिरीजचा दुसरा पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण आय एम रिलेटेड सेंटेन्स पाहिली. सेकंड पार्टमध्ये आपण आय हॅव रिलेटेड सेंटेन्स पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी प्रॅक्टिस एक्सरसाइज दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आवर फर्स्ट सेंटेन्स इज आय हॅव अ हेडेक. माझं डोकं दुखतंय. आपल्याला काय होतंय हे सांगण्यासाठी आपण आय हॅवचा उपयोग केलाय. आय हॅव अ हेडेक. आय हॅव अ बॅकएक म्हणजे माझी पाठ दुखते आहे. आय हॅव अ बॅकएक. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव अ रॅबिट. माझ्याकडे रॅबिट आहे. आपल्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी आपण ह्या सेंटेन्सचा वापर केला आहे. आय हॅव अ रॅबिट. आय हॅव अ पेन. माझ्याकडे पेन आहे. आपल्याकडे काय काय आहे हे सांगण्यासाठी आपण आय हॅवचा वापर करतोय. ओके, सो आय हॅव बुक, आय हॅव मोबाईल. अशा पद्धतीने तुम्ही बरेचसे सेंटेन्स तयार करू शकतात. नेक्स्ट आहे आय हॅव ओटमील. मी ओटमील खाल्लं. अजून तुम्ही म्हणू शकतात आय हॅव पोहा, आय हॅव इडली, आय हॅव उपमा. ओके, तर इथे आपण काय खाल्लंय यासाठी आपण आय हॅवचा उपयोग करतोय. आय हॅव. देन
आय हॅव अ रेड ड्रेस. माझ्याकडे लाल ड्रेस आहे. आय हॅव बॉक्स ऑफ चॉकलेट्स. माझ्याकडे चॉकलेटचा बॉक्स आहे. नेक्स्ट आहे आय हॅव अ पॅकेट ऑफ चिप्स. माझ्याकडे चिप्सचं पॅकेट आहे. आय हॅव अ पॅकेट ऑफ चिप्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय हॅव अ मोटरसायकल. माझ्याकडे मोटरसायकल आहे. आय हॅव अ कार. माझ्याकडे कार आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव अ कॅश. माझ्याकडे पैसे आहे. आय हॅव अ कॅश. आय हॅव अ क्रेडिट कार्ड. माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे. आय हॅव अ क्रेडिट कार्ड. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव इट. म्हणजे माझ्याकडे हे आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हणायचं असेल की माझ्याकडे पेन आहे तर तुम्ही म्हणाल आय हॅव इट. माझ्याकडे पेन आहे. देन आय हॅव दॅट. माझ्याकडे ते आहे. ओके, माझ्याकडे ते आहे. आय हॅव दॅट. देन आय हॅव सम. माझ्याकडे थोडं आहे किंवा मी थोडं घेतलं आहे. आय हॅव सम. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव अ लॉट. माझ्याकडे खूप आहे. मग खूप काय आहे? आय हॅव अ लॉट ऑफ शूज. माझ्याकडे खूप सारे शूज आहेत. आय हॅव लॉट ऑफ पेन्सिल. माझ्याकडे खूप सारे पेन्सिल्स आहे. आय हॅव अ लॉट म्हणजे माझ्याकडे खूप आहे. मग काय काय आहे ते तुम्ही ॲड ऑन करू शकतात. माझ्याकडे पेन्सिल आहे. माझ्याकडे बुक्स आहे. आय हॅव अ लॉट ऑफ बुक्स. आय हॅव अ लॉट ऑफ पेन्सिल्स. असे तुम्ही ॲड करू शकतात. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय हॅव नन. आय हॅव नन म्हणजे माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे काहीच नाही आहे. आय हॅव नन. देन आय हॅव इनफ. आय हॅव इनफ म्हणजे माझ्याकडे पुरेसं आहे. आय हॅव इनफ मनी. ओके, आय हॅव इनफ मनी टू बाय लॅपटॉप. ओके, माझ्याकडे लॅपटॉप घेण्या इतके पुरेसे पैसे आहे. देन आय हॅव इनफ फूड फॉर माय सेल्फ. माझ्याकडे मला पुरेल एवढं अन्न आहे. ओके, असे तुम्ही वेगवेगळे सेंटेन्स तयार करू शकतात. सेंटेन्स स्ट्रक्चर हेच राहणार आहे, पण तुम्ही यापुढे वेगवेगळे शब्द ॲड ऑन करू शकतात आणि खूप सेंटेन्स तयार करू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही आय हॅव रिलेटेड सेंटेन्स तयार करू शकतात. म्हणजे माझ्याकडे काय आहे किंवा मी काय केलं आहे, मी काय खाल्लं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा सांगायचं असेल तेव्हा तुम्ही आय हॅवचे सेंटेन्स यूज करू शकतात. नाव इट्स युअर टर्न. आता तुम्हाला हे सेंटेन्स स्क्रीनवर दिसणार आहेत आणि तुम्हाला मोठ्याने बोलायचे आहेत. ओके, सो ऑल द बेस्ट. Now it's your turn. Speak aloud after me. I have a headache. I have a headache. I have a backache. I have a backache. I have a dog. I have a dog. I have mangoes. I have mangoes. I have a blue dress. I have a blue dress. I have a box of chocolates. I have a box of chocolates. I have a packet of chips. I have a packet of chips. I have a pen. I have a pen. I have a motorcycle. I have a motorcycle. I have a car. I have a car.
I have cash. I have cash. I have a credit card. I have a credit card. I have an umbrella. I have an umbrella. I have some cookies. I have some cookies. I have some colors. I have some colors. I have a lot of colors. I have a lot of colors. I have a lot of chocolates. I have a lot of chocolates. I have none. I have none. I have enough money to buy a laptop. I have enough money to buy a laptop. I have enough food for myself. I have enough food for myself. I have one. I have one. I have 2 apples. I have 2 apples. I have dinner. I have dinner. I have a basket. I have a basket. I have a ball. I have a ball. सो आय होप तुम्हाला हे सेंटेन्स समजले असतील आणि तुम्ही याची प्रॅक्टिस कराल. आवश्यक वाटल्यास व्हिडिओ पुन्हा पहा, पुन्हा प्रॅक्टिस एक्सरसाइज करा. वारंवार ऐकल्याने हे तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्ही सिच्युएशननुसार बोलू लागाल. लिसन, रिपीट अँड स्पीक या मेथडने आपण जी कम्युनिकेशन सिरीज सुरू केली आहे त्याचे सगळे व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला जास्त उपयोग होईल आणि खूप सेंटेन्स समजतील. आता आपण इंग्लिश कम्युनिकेशन सिरीजचा तिसरा पार्ट पाहणार आहोत. या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी या सिरीजचे सगळे पार्ट स्टेप बाय स्टेप बघणं आणि प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. काही वेळेला तुम्हाला वाटेल की हे सगळं आपल्याला येतंय, आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा हे सेंटेन्स पुन्हा पुन्हा बोलून तुमची जीभ त्या पद्धतीने वळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की इंग्लिश बोलायची सिच्युएशन असून सुद्धा आणि आपल्याला नेमकं काय बोलायचं हे माहिती असून सुद्धा आपली जीभ तशी वळत नाही. त्यामुळे आपण हिंदी नाहीतर मराठी बोलून ती वेळ मारून देतो. तेव्हा हे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. एकदा बघितलं आणि झालं असं होत नाही. आपल्याला हे सेंटेन्स वारंवार ऐकून आपल्या डोक्यात, आपल्या मनात आणि आपल्या तोंडात बसवायचे आहेत आणि प्रॅक्टिस केल्याने हे नक्की होईल. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. आता आपण बघणार आहोत आय लाईक आणि आय लाईक टू रिलेटेड सेंटेन्स. सगळ्यात आधी आय लाईक आणि आय लाईक टू मध्ये काय फरक आहे हे समजून घेऊया. आपल्याला काय आवडतं हे सांगण्यासाठी आपण आय लाईक आणि आय लाईक टू याचा उपयोग करतो. याचा अर्थ खरं तर सारखाच होतो, पण आपण जेव्हा आय लाईक म्हणतो तेव्हा आय लाईक प्लेइंग असं म्हणतो आणि जेव्हा आय लाईक टूचा वापर करतो तेव्हा आपण आय लाईक टू प्ले असं म्हणतो. नाउ बिफोर वी लुक ॲट लाईक प्लस वर्ब प्लस आयएनजी वी नीड टू लर्न अबाउट इन्फिनिटिव्स. आता इन्फिनिटिव्स म्हणजे काय तर क्रियापदाचे मूळ रूप. फॉर एक्झाम्पल आय लाईक टू रीड. या सेंटेन्समध्ये किती वर्ब आहेत? यात 2 वर्ब आहेत, पहिला लाईक आणि दुसरा रीड. तेव्हा रीडच्या आधी आपण टूचा वापर केलाय. इट मीन्स द वर्ब इज इन इट्स इन्फिनिटिव्ह फॉर्म.
रीड हा वर्ब त्याच्या इन्फिनिटिव्ह फॉर्म्समध्ये आहे. रीड या वर्बचा इन्फिनिटिव्ह फॉर्म होतो टू रीड. टू प्लस वर्ब इज कॉल्ड ॲन इन्फिनिटिव्ह. रीडचा इन्फिनिटिव्ह फॉर्म होतो टू रीड. प्लेचा इन्फिनिटिव्ह फॉर्म होतो टू प्ले. नॉर्मली वेन टू वर्ब्स आर टुगेदर द सेकंड वर्ब इज इन इट्स इन्फिनिटिव्ह फॉर्म. म्हणजे नॉर्मली जेव्हा एका वाक्यात दोन वर्ब असतात तेव्हा दुसरा जो वर्ब असतो तो त्याच्या इन्फिनिटिव्ह फॉर्म्समध्ये असतो. थोडक्यात सेकंड वर्बच्या आधी टू लावायचं. याला काही एक्सेप्शनसुद्धा आहेत, पण नॉर्मली हा रूल फॉलो केला जातो. विथ द हेल्प ऑफ लाईक देर आर टू वेज ऑफ पुटिंग द वर्ब आफ्टर इट. म्हणजे लाईक नंतर वर्ब लावायच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे लाईक प्लस इन्फिनिटिव्ह. फॉर एक्झाम्पल आय लाईक टू स्लीप, जे आपण आत्ताच पाहिलं. आणि दुसरं म्हणजे लाईक प्लस वर्बचा आय एन जी फॉर्म, मीन्स लाईक प्लस वर्ब प्लस आय एन जी. फॉर एक्झाम्पल आय लाईक स्लीपिंग. इथे आपण स्लीप वर्बचा आय एन जी फॉर्म वापरला आहे, स्लीपिंग. या दोन्हीही सेंटेन्सचा अर्थ एकच होतो, मला झोपायला आवडतं. सो आपण आज आय लाईक प्लस आय एन जी आणि आय लाईक टू रिलेटेड सेंटेन्स पाहणार आहोत. मी सेंटेन्स 2 वेळा म्हणेल, तुम्ही ते माझ्या मागून 2 वेळा बोलायचे आहेत. ओके, सो ऑल द बेस्ट. स्पीक अलाउड आफ्टर मी. मला टी शर्ट घालायला आवडतो. आय लाईक वेअरिंग टी शर्ट्स. आय लाईक वेअरिंग टी शर्ट्स. मला दूध प्यायला आवडते. आय लाईक ड्रिंकिंग मिल्क. आय लाईक ड्रिंकिंग मिल्क. मला पास्ता आवडतो. आय लाईक पास्ता. आय लाईक पास्ता. मला दिल्ली आवडते. आय लाईक दिल्ली. आय लाईक दिल्ली. मला काश्मीरला भेट द्यायला आवडते. आय लाईक विजिटिंग काश्मीर. आय लाईक विजिटिंग काश्मीर. मला व्हिडिओ गेम खेळायला आवडतो. आय लाईक व्हिडिओ गेम्स. आय लाईक व्हिडिओ गेम्स. मला फुटबॉल खेळायला आवडतो. आय लाईक प्लेइंग फुटबॉल. आय लाईक प्लेइंग फुटबॉल. I like watering the plant. I like watering the plant. मला पळायला आवडते. I like running. I like running. मला डान्स करायला आवडतो. I like dancing. I like dancing. Now we will see sentence using I like to. मला मित्रांबरोबर राहायला आवडते. I like to be with friends. I like to be with friends. मला आनंदी राहायला आवडते. I like to be happy. I like to be happy. मला बागेत वाचायला आवडते. I like to read in the park. I like to read in the park. मला बॉल फेकायला आवडतो. I like to throw a ball. I like to throw a ball. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. I like to learn new things. I like to learn new things. मला डान्स करायला आवडतो. I like to dance. I like to dance.
मला कम्प्युटर वापरायला आवडते. आय लाईक टू यूज कम्प्युटर. आय लाईक टू यूज कम्प्युटर. मला गोष्टी ऐकायला आवडतात. आय लाईक टू लिसन स्टोरीज. आय लाईक टू लिसन स्टोरीज. सो आय होप तुमची आय लाईक आणि आय लाईक टू रिलेटेड असलेलं कन्फ्युजन दूर झालं असेल आणि तुम्ही यावरून खूप सारे सेंटेन्स तयार करू शकतात. काही अडचण वाटली तर कमेंटमध्ये नक्की लिहा. दिस इज द 4th व्हिडिओ ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन सिरीज आणि या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलाय, त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी या सिरीजचे सगळे व्हिडिओ वारंवार बघा. वारंवार ऐकल्याने, प्रॅक्टिस केल्याने तुमच्या ते लक्षात राहतील आणि तुम्ही ते बोलू शकाल. आज आपण व्हॉट, वेन आणि वेअर या WH फॅमिली वर्ड्सचा वापर करून कसे प्रश्न विचारायचे हे बघणार आहोत. मी प्रत्येक सेंटेन्स 2 वेळा म्हणेल आणि त्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्या मागून म्हणा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. नाउ इट्स युअर टर्न. Speak aloud after me. तुझं नाव काय आहे? What is your name? What is your name? काही अडचण आहे का? What is the problem? What is the problem? तो काय करतो आहे? What is he doing? What is he doing? ती काय करते आहे? What is she doing? What is she doing? हे काय आहे? What is this? What is this? ते काय आहे? What is that? What is that? तुझा फोन नंबर काय आहे? What is your phone number? What is your phone number? Now next we will see where. एखादी वस्तू किंवा ठिकाण कुठे आहे हे विचारण्यासाठी आपण वेअरचा उपयोग करतो. बस स्टॉप कुठे आहे? वेअर इज द बस स्टॉप? वेअर इज द बस स्टॉप? माझा फोन कुठे आहे? वेअर इज माय फोन? वेअर इज माय फोन? ते कुठे आहे? Where is it? Where is it? हॉटेल कुठे आहे? Where is the hotel? Where is the hotel? तुझी आई कुठे आहे? Where is your mother? Where is your mother? दवाखाना कुठे आहे? Where is the hospital? Where is the hospital? तो कुठे चालला आहे? Where is he going? Where is he going? आता आपण when related sentence पाहणार आहोत. When is used to ask about time, period and date. वेळ आणि तारीख विचारण्यासाठी आपण when चा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, तुझी मीटिंग कधी आहे? When is your meeting? When is your meeting? बर्थडे पार्टी कधी आहे? When is the birthday party? When is the birthday party?
तुझी परीक्षा कधी आहे? When is your exam? When is your exam? तुझे वडील ऑफिसमधून केव्हा येतात? When is your father coming from office? When is your father coming from office? तुझी ट्रेन कधी आहे? When is your train? When is your train? तुझा लग्नाचा वाढदिवस कधी आहे? When is your wedding anniversary? When is your wedding anniversary? आज आपण इंग्लिश कम्युनिकेशन सिरीजचा 5वा व्हिडिओ बघणार आहोत. त्यात आपण कॅनचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे हे बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, कॅन आय हॅव दॅट? मी ते घेऊ शकतो का? याचं उत्तर असेल येस यू कॅन किंवा नो यू कांट. जर तुम्हाला होकारात्मक उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही म्हणू शकतात येस यू कॅन, तू करू शकतोस किंवा तू घेऊ शकतोस. आणि तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही म्हणू शकतात नो यू कांट, नाही तू हे नाही घेऊ शकत किंवा हे नाही करू शकत. तेव्हा आज आपण बघणार आहोत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येस यू कॅन किंवा नो यू कांट अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. कॅनॉटचं कॉन्ट्रॅक्शन कांट आहे आणि नंतर त्याला वेगवेगळे वर्ब्स ॲड करून अजून कसे प्रश्न विचारायचे हेही आपण बघणार आहोत. प्रत्येक सेंटेन्स 2 वेळा मी रिपीट करेल आणि नंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला जाईल, तेव्हा तुम्हीही ते सेंटेन्स मोठ्याने बोलायचे आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. स्पीक अलाउड आफ्टर मी. मी आता जाऊ शकते का? कॅन आय गो नाव? कॅन आय गो नाव? मी तुम्हाला मदत करू का? कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू? मी माझी गाडी इथे लावू शकते का? कॅन आय पार्क माय कार हिअर? कॅन आय पार्क माय कार हिअर? मी तुझ्या सोबत राहू शकते का? कॅन आय बी विथ यू? कॅन आय बी विथ यू? मी आधी सुरू करू का? कॅन आय बी फर्स्ट? कॅन आय बी फर्स्ट? मी तुझी रूम स्वच्छ करायला घेऊ का? कॅन आय स्टार्ट क्लिनिंग युअर रूम? कॅन आय स्टार्ट क्लिनिंग युअर रूम? मी आता स्वयंपाक करायला सुरुवात करू का? कॅन आय स्टार्ट कुकिंग नाव? कॅन आय स्टार्ट कुकिंग नाव? मी फरशी पुसायला सुरुवात करू का? कॅन आय स्टार्ट मॉपिंग द फ्लोअर? कॅन आय स्टार्ट मॉपिंग द फ्लोअर? मला अजून थोडा भात मिळेल का? कॅन आय गेट सम मोर राईस? कॅन आय गेट सम मोर राईस? मला दुसरी बास्केट मिळेल का? कॅन आय गेट अनदर बास्केट प्लीज? कॅन आय गेट अनदर बास्केट प्लीज? मी एक फोन करू शकते का? कॅन आय मेक अ फोन कॉल? कॅन आय मेक अ फोन कॉल? मी एक सुचवू का? कॅन आय मेक अ सजेशन? कॅन आय मेक अ सजेशन? मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का? कॅन आय मेक कॉफी फॉर यू?
Can I make coffee for you? मी हा ड्रेस घेऊ शकते का? Can I have this dress? Can I have this dress? मी तुझा लॅपटॉप घेऊ का? Can I have your laptop? Can I have your laptop? मी हे घेऊ का? Can I take this? Can I take this? मी 2 चॉकलेट घेऊ का? Can I take 2 chocolates? Can I take 2 chocolates? मी सगळे घेऊ का? Can I take all of them? Can I take all of them? Now we will see can you. तू हे पुस्तक माझ्यासाठी घेशील का? Can you buy this book for me? Can you buy this book for me? तू तिकडे जाशील का? Can you go there? Can you go there? तू माझ्यासोबत खेळशील का? Can you play with me? Can you play with me? तो हे काम करू शकतो का? Can he do this work? Can he do this work? ती हे सगळं खाऊ शकते का? Can she eat all of this? Can she eat all of this? आपण सोबत जायचं का? Can we go together? Can we go together? आपण आज रात्री बाहेर जेवायला जायचं का? Can we go out for dinner tonight? Can we go out for dinner tonight? अशा पद्धतीने कॅनचा वापर करून तुम्ही खूप प्रकारे प्रश्न विचारू शकतात. आज आपण कुडचा वापर करून कसे वाक्य आणि प्रश्न तयार करायचे हे बघणार आहोत. कुडचा वापर आपण बोलण्यात जास्त पोलाइटनेस वाटण्यासाठी करतो. आता ही सगळी वाक्य तुम्ही सुद्धा माझ्या मागून मोठ्याने बोलायची आहेत. फर्स्ट वी विल सी कुड यू. Could you come to my party? Could you come to my party? तू माझ्या पार्टीला येशील का? Could you arrive by 6? Could you arrive by 6? तू 6 वाजेपर्यंत येशील का? Could you come over for dinner? Could you come over for dinner? तू रात्रीच्या जेवणासाठी येशील का? Could you play with me? Could you play with me? तू माझ्यासोबत खेळशील का? Could you dance? Could you dance? तू डान्स करू शकतेस का? Could you step through? Could you step through? तू यातून जाशील का? Could you go to the market?
कुड यू गो टू द मार्केट? तू मार्केटमध्ये जाशील का? Now we will see could I related sentence. Could I help you? Could I help you? मी तुला मदत करू का? Could I pour you a milk? Could I pour you a milk? मी तुझ्यासाठी दूध ओतू का? Could I show you something? Could I show you something? मी तुला काही दाखवू का? Could I do that? Could I do that? मी ते करू शकतो का? Could I lift that? Could I lift that? मी ते उचलू शकतो का? किंवा मी ते उचलू का? Now we will see could we related sentence. Could we show you our house? Could we show you our house? आम्ही तुला घर दाखवू का? Could we suggest you something? Could we suggest you something? आम्ही तुम्हाला काही सुचवू का? Could we take your bags? Could we take your bags? आम्ही तुमच्या बॅग उचलून घेऊ शकतो का? Now we will see I could related sentence. I could paint this for you. मी तुझ्यासाठी हे रंगवू शकतो. I could paint this for you. I could lend you some money. I could lend you some money. मी तुला थोडे पैसे देऊ शकतो. I could take you to the airport. I could take you to the airport. मी तुला विमानतळावर घेऊन जाऊ शकतो. I could read you a story. I could read you a story. मी तुझ्यासाठी गोष्ट वाचू शकते. I could go there. मी तिकडे जाऊ शकतो. I could go there. I could sleep here. I could sleep here. मी इथे झोपू शकतो. I could buy this laptop. I could buy this laptop. मी हे लॅपटॉप विकत घेऊ शकतो. I could eat this all. I could eat this all. मी हे सगळं खाऊ शकते. I could buy some fruits. I could buy some fruits. मी काही फळं विकत घेऊ शकते. चला अगदी बेसिक पासून इंग्रजी शिकूया या आपल्या सिरीजचा हा 7वा भाग आहे. आय होप या आधीचे पाठ तुम्ही बघितले असतील आणि ज्यांनी बघितले नाहीये त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की बघा. यात आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने बेसिक पासून इंग्लिश कसं बोलायचं हे शिकणार आहोत. अगदी ज्या व्यक्तीला काहीही येत नसेल त्या व्यक्तीला सुद्धा रेग्युलर व्हिडिओ बघून आणि ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे प्रॅक्टिस केली तर नक्कीच इंग्लिश बोलता येईल. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. आज आपण देअरचा वापर करून सेंटेन्स कसे बोलावे हे बघणार आहोत. सगळ्यात आधी देअरचा अर्थ म्हणजे तेथे.
या अर्थाने हा शब्द वाक्यात कसा वापरायचा हे बघूया. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ बुक ऑन द टेबल. टेबलावर एक पुस्तक आहे. नाव लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. देअर आर बुक्स ऑन द टेबल. टेबलावर पुस्तके आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल की जेव्हा नाम एकवचन असेल तर देअर इजचा उपयोग करायचा आणि जेव्हा नाम अनेकवचन असेल तेव्हा देअर आरचा उपयोग करायचा. इथे पहिल्या वाक्यात एकाच पुस्तकाबद्दल आपण बोलतोय म्हणून आपण देअर इज अ बुक ऑन द टेबल असं म्हटलंय आणि दुसऱ्या वाक्यात एकापेक्षा जास्त 2-3 कितीही पुस्तकं असतील तर आपण देअर आर बुक्स ऑन द टेबल असं म्हटलंय. ओके, सो एक वचन असेल तर देअर इजचा वापर करायचा आणि अनेक वचन असेल तर देअर आरचा वापर करायचा. ओके, आता आपण प्रॅक्टिससाठी अजून काही सेंटेन्स पाहणार आहोत. मी ते 2 वेळा म्हणेल, त्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला आहे. तुम्ही ते 2 वेळा म्हणायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. ओके. सो आवर फर्स्ट सेंटेन्स इज, माझ्या हातात एक चेंडू आहे. देअर इज अ बॉल इन माय हँड. देअर इज अ बॉल इन माय हँड. नाव इट्स युअर टर्न. आता तुम्ही मोठ्याने बोला. टोपलीत एक सफरचंद आहे. देअर इज अन ॲपल इन द बास्केट. देअर इज अन ॲपल इन द बास्केट. भिंतीवर एक घड्याळ आहे. देअर इज अ क्लॉक ऑन द वॉल. देअर इज अ क्लॉक ऑन द वॉल. खेड्याजवळ एक ओढा आहे. देअर इज अ स्ट्रीम नियर द विलेज. देअर इज अ स्ट्रीम नियर द विलेज. या रूममध्ये मोठे मशीन यंत्र आहे. देअर इज अ बिग मशीन इन धिस रूम. देअर इज अ बिग मशीन इन धिस रूम. तेथे चॉकलेटचा बॉक्स आहे. देअर इज अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स. देअर इज अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स. त्याच्या हातात मोबाईल आहे. देअर इज अ मोबाईल इन हिज हँड. देअर इज अ मोबाईल इन हिज हँड. नाउ वी विल सी सेंटेन्स ऑफ देअर आर. टेबलावर पुस्तके आहेत. देअर आर बुक्स ऑन द टेबल. देअर आर बुक्स ऑन द टेबल. गच्चीवर पुष्कळ खुर्च्या आहेत. देअर आर मेनी चेअर्स ऑन द टेरेस. देअर आर मेनी चेअर्स ऑन द टेरेस. त्यांच्या घराच्या मागे वडाची झाडे आहेत. देअर आर बनियान ट्रीज बिहाइंड हिज हाऊस. देअर आर बनियान ट्रीज बिहाइंड हिज हाऊस. माझ्या पैशाच्या पाकिटात 10 नाणी आहेत. देअर आर 10 कॉइन्स इन माय पर्स. देअर आर 10 कॉइन्स इन माय पर्स. बागेत गुलाबाची सुंदर फुले आहेत. देअर आर ब्युटिफुल रोजेस इन द गार्डन. देअर आर ब्युटिफुल रोजेस इन द गार्डन. बाजारात आंबे आहेत. देअर आर मँगोज इन द मार्केट. देअर आर मँगोज इन द मार्केट. वर्गात 6 विद्यार्थी आहेत. देअर आर 6 स्टुडंट्स इन द क्लास. देअर आर 6 स्टुडंट्स इन द क्लास. नाव जेव्हा आपण उत्तर देतो किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तेव्हा इज नॉटच्या ऐवजी आपण इजंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. आर नॉटच्या ऐवजी आरेंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो आणि देअर इज
आपण देअर इज असं लिहू शकतो. ओके, सो नाव वी विल सी हाऊ टू आस्क क्वेश्चन. ओके, सो फर्स्ट इज, त्या भांड्यात पाणी आहे का? इज देअर वॉटर इन दॅट पॉट? इज देअर वॉटर इन दॅट पॉट? आणि त्याचं उत्तर देताना आपण म्हणू शकतो नो, देअर इजंट वॉटर इन दॅट पॉट. नाव द नेक्स्ट इज, फ्रीजमध्ये दूध आहे का? इज देअर मिल्क इन द फ्रीज? इज देअर मिल्क इन द फ्रीज? येस, देअर इज मिल्क इन द फ्रीज. बाटलीत मध आहे का? इज देअर हनी इन द बॉटल? इज देअर हनी इन द बॉटल? नो, देअर इजंट हनी इन द बॉटल. प्राणी संग्रहालयात 4 सिंह आहेत का? आर देअर 4 लायन्स इन द झू? आर देअर 4 लायन्स इन द झू? त्याचं उत्तर देताना आपण म्हणू शकतो येस, देअर आर 4 लायन्स इन द झू. त्या खोलीत 5 खुर्च्या आहेत का? आर देअर 5 चेअर्स इन दॅट रूम? आर देअर 5 चेअर्स इन दॅट रूम? येस, देअर आर 5 चेअर्स इन दॅट रूम. या वर्गात विद्यार्थी आहेत का? आर देअर स्टुडंट्स इन दिस क्लास? आर देअर स्टुडंट्स इन दिस क्लास? नो, देअर आरंट स्टुडंट इन दिस क्लास. सो आय होप आता तुम्हाला देअर इज आणि देअर आरचा वापर करून कसे सेंटेन्स तयार करायचे हे लक्षात आलं असेल. अशाच पद्धतीने अजून तुम्ही सेंटेन्स तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा. यासाठी तुम्ही एक वेगळी वही तयार करू शकता आणि अजून तुम्ही अशा पद्धतीने सेंटेन्स बनवा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. सो आता आपण बघणार आहोत धिस आणि दॅटमध्ये काय फरक आहे आणि त्यांच्यापासून सेंटेन्स कसे तयार करायचे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. दिसचा अर्थ होतो हा, ही, हे आणि दॅटचा अर्थ होतो तो, ती, ते. दिसचा वापर आपण जवळ असलेली एक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी करतो, तर दॅटचा वापर आपण लांब असलेली व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी करतो. ओके, सो दिस म्हणजे जवळ आणि दॅट म्हणजे लांब, असं तुम्ही लक्षात ठेवा. लेट्स सी द एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड इट बेटर. दिस इज अ टेबल. हा टेबल आहे. अँड सेकंड सेंटेन्स, दॅट इज अ स्टार. तो तारा आहे. म्हणजे स्टार हा लांब आहे, म्हणून आपण लांबच्या वस्तूसाठी किंवा लांबची गोष्ट दाखवण्यासाठी दॅट वापरला आहे. आणि दिस इज अ टेबल म्हणजे दिस म्हणजे हा जवळ आहे, म्हणून आपण त्याला दिस हा शब्द वापरला आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की दिस आपण जवळ असलेली वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतो आणि दॅट लांबची वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिस आणि दॅट हे दोन्ही शब्द एकवचनी म्हणजे सिंग्युलर आहेत, कारण दोन्ही शब्द आपण एकच वस्तू, व्यक्ती आणि प्राणी असेल तर वापरतो. म्हणून त्यांच्याबरोबर वर्तमान काळात बी क्रियापदाचे इजचं रूप वापरलं जातं. म्हणजे नेहमी धिस इज, दॅट इज असंच वापरतात. दिस आर, दॅट आर असं म्हणत नाहीत. ओके, सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण प्रॅक्टिससाठी अजून काही सेंटेन्स पाहणार आहोत. मी ते 2 वेळा म्हणेल, त्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला आहे. तुम्हीही ते 2 वेळा मोठ्याने बोलायचे आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, अवर फर्स्ट सेंटेन्स इज, हा चेंडू आहे. दिस इज अ बॉल. दिस इज अ बॉल. हे सफरचंद आहे. दिस इज अन ॲपल. दिस इज अन ॲपल. हा बॉक्स आहे किंवा हा खोका आहे. दिस इज अ बॉक्स. दिस इज अ बॉक्स. हे घड्याळ आहे.
This is a clock. This is a clock. ही पिशवी आहे. This is a bag. This is a bag. हा चॉकलेटचा बॉक्स आहे. This is a box of chocolates. This is a box of chocolates. हे झाड आहे. This is a tree. This is a tree. Now we will see that related sentence. लक्षात ठेवा दॅटचा वापर आपण लांबची गोष्ट दाखवण्यासाठी करतो आहे. ते माझे घर आहे. That is my house. That is my house. आता इथे जर आपण जवळ उभे असतो तर आपण दिस इज माय हाऊस असं सुद्धा म्हणू शकतो आणि दॅट इज माय हाऊस हे सुद्धा बरोबर आहे. जेव्हा आपण वस्तूच्या जवळ असू तेव्हा आपण दिस इज माय हाऊस पण म्हणू शकतो, पण आता आपण लांब आहोत म्हणून आपण म्हणणार आहे दॅट इज माय हाऊस. ओके. ते पुस्तक आहे कारण ते लांब आहे. दॅट इज अ बुक. दॅट इज अ बुक. तो बैल आहे. दॅट इज अन ऑक्स. दॅट इज अन ऑक्स. ते संत्र आहे. दॅट इज अन ऑरेंज. दॅट इज अन ऑरेंज. तो वाघ आहे. दॅट इज अ टायगर. दॅट इज अ टायगर. ते मिस्टर शर्मा आहेत. दॅट इज मिस्टर शर्मा. दॅट इज मिस्टर शर्मा. ते घुबड आहे. दॅट इज अन आउल. दॅट इज अन आउल. सो आय होप तुम्हाला दिस आणि दॅटचा फरक कळाला असेल. तुम्ही एक नोटबुक करून सगळे सेंटेन्स त्यात लिहून घ्या. चला बेसिक पासून इंग्रजी शिकूया या आपल्या सिरीजचा हा 9वा भाग आहे. ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी सुरुवातीपासूनचे सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होईल. डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे. ओके. आता आपण बघणार आहोत दीज आणि दोजचा वापर. ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड. मागच्या भागात आपण बघितलं दिस आणि दॅट मध्ये काय फरक आहे. दिसचा वापर आपण जवळ असलेली एक वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतो, तर दॅटचा वापर आपण लांब असलेली वस्तू, व्यक्ती आणि प्राणी दाखवण्यासाठी करतो. हे झालं एका वस्तूबद्दल बोलताना. पण जेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तूंबद्दल बोलायचं असेल तेव्हा जवळच्या वस्तू दाखवताना आपल्याला दीजचा वापर करायचा आहे आणि लांबच्या वस्तू दाखवताना आपल्याला दोजचा वापर करायचा आहे. त्यामुळे दीजचा वापर एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात आणि दोजचा वापर एकापेक्षा जास्त लांबच्या वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात. दिस या शब्दाचे अनेकवचन दीज आहे आणि दॅट या शब्दाचे अनेकवचन दोज आहे. दीजचा अर्थ होतो हे, ह्या, ही आणि दोज म्हणजे ते, त्या, ती. दीज आणि दोज हे दोघीही अनेक वचनी आहेत म्हणून त्यासोबत आपण आरचा वापर करायचा आहे. नाउ लेट्स सी द एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड इट बेटर. दिस इज अ टेबल म्हणजे हा एक टेबल आहे. इथे एक टेबल आपल्या जवळ आहे म्हणून आपण दिस इज अ टेबल म्हणतोय. पण इथे जर एकापेक्षा जास्त कितीही 2, 3 असे कितीही टेबल असते तर आपण म्हणू फॉर एक्झाम्पल 2 टेबल्स आहेत तर आपण म्हणणार आहोत दीज आर टेबल्स. म्हणजे एकापेक्षा जास्त जवळील वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी आपण
THIS दिसचं THESE दीज करायचं आणि टेबलचं अनेक वचन करायचं टेबल्स. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज अ स्टार. तो तारा आहे. इथे आपण एक लांब असलेला तारा दाखवतोय म्हणून आपण दॅट इज अ स्टार असं म्हणतोय. पण जर इथे अनेक तारे असतील तर आपण म्हणणार आहोत दोज आर स्टार्स. ते तारे आहेत. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एक जवळची वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी दिसचा वापर होतो, पण त्याच जवळच्या वस्तू जर एकापेक्षा जास्त असतील तर THESE दीजचा वापर करायचा. आणि एक लांबची वस्तू, व्यक्ती, प्राणी दाखवण्यासाठी दॅटचा वापर होतो, पण त्याच लांबच्या वस्तू जर अनेक असतील म्हणजे एकापेक्षा जास्त असतील तर दोज THOSE दोजचा वापर करायचा. थोडक्यात दिस आणि दॅट हे सिंग्युलर आहे म्हणजेच एकवचनी आहेत व दीज आणि दोज हे प्लुरल म्हणजे अनेकवचनी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अनेकवचनी असल्यामुळे यापुढे आपल्याला नेहमी आरचा वापर करायचा आहे. म्हणजे दीज आर, दोज आर. ओके. इथे इज वापरता येत नाही. धिस आणि दॅटची प्रॅक्टिस आपण मागच्या भागात ऑलरेडी केली आहे. सो आता आपण दीज आणि दोजची प्रॅक्टिस करणार आहोत. मी प्रत्येक सेंटेन्स 2 वेळा म्हणेल, त्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला आहे. तुम्हीही ते 2 वेळा म्हणायचे आहेत. सो आवर फर्स्ट सेंटेन्स इज, हे चेंडू आहेत. दीज आर बॉल्स. दीज आर बॉल्स. हे सफरचंद आहेत. दीज आर ॲपल्स. दीज आर ॲपल्स. हे खोके आहेत. दीज आर बॉक्सेस. दीज आर बॉक्सेस. हे आंबे आहेत. दीज आर मँगोज. दीज आर मँगोज. ह्या पिशव्या आहेत. दीज आर बॅग्स. दीज आर बॅग्स. हे चॉकलेट आहेत. दीज आर चॉकलेट्स. दीज आर चॉकलेट्स. ही झाडे आहेत. दीज आर ट्रीज. दीज आर ट्रीज. Now we will see those related sentence. लक्षात असू द्या, दोजचा वापर आपण लांबच्या एकापेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती आणि प्राणी दाखवण्यासाठी करतो. ती मुले आहेत. Those are boys. Those are boys. इथे जर आपण जवळ असतो तर these are boys म्हटलं असतं, पण आता आपण लांब आहोत म्हणून आपण म्हणणार आहोत those are boys. ती पुस्तके आहेत. Those are books. Those are books. ते उंदीर आहेत. Those are mice. Those are mice. आता इथे माइसेस होत नाही, माऊसचं प्लुरल माईस आहे. यासाठी तुम्ही सिंग्युलर आणि प्लुरलचा व्हिडिओ बघू शकतात. ते संत्र आहेत. Those are oranges. Those are oranges. ते वाघ आहेत. Those are tigers. Those are tigers. त्या मेंढ्या आहेत. Those are sheep. Those are sheep. इथे सुद्धा शिपचं शीपच राहतं, शिप्स होत नाही. त्या टेकड्या आहेत. Those are hills. Those are hills. सो आय होप तुम्हाला दीज आणि दोजचा अर्थ लक्षात आला असेल. आता आपण पाहणार आहोत
हाऊचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे. प्रत्येक प्रश्न मी 2 वेळा म्हणेल आणि त्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा प्रत्येक सेंटेन्स हे 2 वेळा म्हणायचं आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आवर फर्स्ट क्वेश्चन इज, तुझं घर किती रूमचं आहे? हाऊ मेनी रूम्स आर देअर इन युअर हाऊस? हाऊ मेनी रूम्स आर देअर इन युअर हाऊस? तुला किती पुस्तके हवी आहेत? हाऊ मेनी बुक्स डू यू वॉन्ट? हाऊ मेनी बुक्स डू यू वॉन्ट? नेक्स्ट, तुला किती भाऊ किंवा बहिणी आहेत? हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर डू यू हॅव? हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर डू यू हॅव? नेक्स्ट, तिथे किती सफरचंद आहेत? हाऊ मेनी ॲपल्स आर देअर? हाऊ मेनी ॲपल्स आर देअर? नेक्स्ट, मला किती सूट मिळेल? हाऊ मच डिस्काउंट कॅन आय गेट? हाऊ मच डिस्काउंट कॅन आय गेट? नेक्स्ट, मी किती खाऊ शकते? हाऊ मच कॅन आय ईट? हाऊ मच कॅन आय ईट? नेक्स्ट, मी तुला कशा पद्धतीने मदत करू? हाऊ कॅन आय हेल्प यू? हाऊ कॅन आय हेल्प यू? नेक्स्ट, आपण एकत्र कसे येऊ शकतो? हाऊ कॅन वी कम टुगेदर? हाऊ कॅन वी कम टुगेदर? मी हा टीव्ही कसा सुरू करू? हाऊ कॅन आय स्टार्ट दिस टीव्ही? हाऊ कॅन आय स्टार्ट दिस टीव्ही? बाजारात पोहोचायला किती वेळ लागतो? हाऊ लॉंग डज इट टेक टू रीच मार्केट? हाऊ लॉंग डज इट टेक टू रीच मार्केट? बाग किती लांब आहे? हाऊ लॉंग गार्डन इज? हाऊ लॉंग गार्डन इज? तुला हे कसे आवडते? हाऊ डू यू लाईक दिस? हाऊ डू यू लाईक दिस? तुम्ही साफसफाई कशी करता? हाऊ डू यू डू क्लिनिंग? हाऊ डू यू डू क्लिनिंग? तू शाळेत कसा जातोस? हाऊ डू यू गो टू स्कूल? हाऊ डू यू गो टू स्कूल? तू इतक्या वेगाने कसा धावतोस? हाऊ डू यू रन सो फास्ट? हाऊ डू यू रन सो फास्ट? तो उशिरा कसा झोपतो? हाऊ डू ही स्लीप लेट? हाऊ डू ही स्लीप लेट? आम्ही कॉफी कशी बनवू? हाऊ विल वी मेक कॉफी? हाऊ विल वी मेक कॉफी? ती एकटी स्वयंपाक कशी करेल? हाऊ विल शी कुक फूड अलोन? हाऊ विल शी कुक फूड अलोन? ते एकत्र कसे खेळतील? हाऊ विल दे प्ले टुगेदर? हाऊ विल दे प्ले टुगेदर? आज हवामान कसे असेल? हाऊ विल बी द वेदर टुडे? हाऊ विल बी द वेदर टुडे? तू पक्षाला कसा वाचवशील? हाऊ विल यू प्रोटेक्ट द बर्ड? हाऊ विल यू प्रोटेक्ट द बर्ड? तू इकडे कसा येशील? हाऊ विल यू कम हिअर? हाऊ विल यू कम हिअर?
तो बास्केटबॉल कसा खेळेल? हाऊ विल ही प्ले बास्केटबॉल? हाऊ विल ही प्ले बास्केटबॉल? ती कशी गाईल? हाऊ विल शी सिंग? हाऊ विल शी सिंग? खरेदी केल्यानंतर तुला कसे वाटले? हाऊ वुड यू फील आफ्टर शॉपिंग? हाऊ वुड यू फील आफ्टर शॉपिंग? तुम्ही पैसे रोख की कार्डने द्याल? हाऊ वुड यू पे, कॅश और कार्ड? हाऊ वुड यू पे, कॅश और कार्ड? तू किती लांब राहतोस? हाऊ फार डू यू लिव्ह? हाऊ फार डू यू लिव्ह? तू किती लांब जाणार आहेस? हाऊ फार विल यू गो? हाऊ फार विल यू गो? पृथ्वीपासून सूर्य किती लांब आहे? हाऊ फार इज सन फ्रॉम अर्थ? हाऊ फार इज सन फ्रॉम अर्थ? सो आय होप तुम्हाला आता हाऊचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे हे लक्षात आले असेल. याची वारंवार प्रॅक्टिस केल्याने हे तुमच्या तोंडात बसतील आणि सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी याआधीचे सगळे पार्ट सुरुवातीपासून पहा. डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिली आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.